हॅलो. हा, पृथ्वीराज चव्हाण साहेब बोलत आहेत का? बोलतोय. हा सर, मुंबई तकला तुमची एक बाईट बघितली. हं. हां, त्यामध्ये बोल. तुम्ही म्हणत होते की बाळासाहेब आंबेडकर हं, व्यावहारिक मागणी करत नाहीत हं. आणि इंडिया आघाडी मधले जे कन्व्हिनर आहेत हां. त्यांना त्यांनी संपर्क केलेला नाही. हं. तर 1 सप्टेंबरला सर त्यांनी पत्र लिहिलेलं आहे मल्लिकार्जुन खरगेंना. कोणी लिहिलंय पत्र? बाळासाहेब आंबेडकरांनी. सही कोणाची आहे? त्यांचीच आहे. पत्र तुम्हाला पाठवतो वाटलंच तर. मी मी स्वतः पाहिलं ते पत्र. त्यांनी नाही लिहिलं, त्यांनी कुठल्या तरी तिथे प्रवक्त्यांनी दिलेलं आहे. हो, तर त्यांनी त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत ना भावना त्याच्यामध्ये. व्यक्त प्रवक्त्यांनी करून स्वतः भेटायला त्याला काय बिघडलं का? नाही नाही, पत्र तर दिलेलं आहे ना त्याच्यामध्ये, तर त्यांनी स्पष्ट नाही, सांगितलेलं तसं आहे. तसं कोणी पत्र लिहायचा उपयोग नाही. त्यांनी इंडिया कन्व्हेन्शनचे स्वतः कॉन्टॅक्ट केलं पाहिजे. हो ना, करतील, पण मला सर. वाटतं ते करतील. आता ठीक आहे, करलं तर बरं होईल, कारण भाजपला नाही तर मदत करणार नाही अशी मला खात्री आहे. ते हो पण. मतविभाजन करून करणार नाहीत ते करतील. आता ते आहेत, नेते आहेत ते, नाही, पक्षाचे नेते आहेत, ते करतील कन्व्हेनरला पण मदत सर एक करतील. गोष्ट लक्षात घ्या की 2019ला पण त्यांनी 3 ते 4 टर्म ज्या काँग्रेसच्या जागा पराभूत झाल्या होत्या लोकसभेच्या, त्या हा. 8 ते 10 जागांची मागणी केली होती फक्त. अरे पण आता ते तिथं कन्व्हेनरला सामील होऊन इंडिया आघाडीमध्ये येणार आहे म्हणून म्हटलं पाहिजे, तर चर्चा केली पाहिजे. हो, पण तुम्ही त्याबद्दल त्यांच्यामुळं ते व्यावहारिक त्यांच्यामुळं मागणी नाही करत ना असं म्हटले म्हणून म्हटलं. त्यांच्यामुळं 9 भाजपचे जास्त खासदार निवडून आले 2019ला. माहितीये हो, तुम्हाला? तर मग काँग्रेसची काय जबाबदारी आहे की नाही त्याच्यामध्ये? नाही नाही नाही, तर काँग्रेसची जबाबदारी आहे. पण तर त्यांनी भाजपला मदत करायचं ठरवलं असेल तर काँग्रेस तरी काय करणार? आता काँग्रेस कुठं पुढाकार घेणार तिथं, म्हणजे संविधान वाचवण्याचा बघा, ठेका. संविधान वाचवायला भाजपला हरवलं पाहिजे का नाही? हा, मग संविधान मग वाचवण्यासाठी यांनी त्याच्याकरता पण सगळ्यांनी प्रयत्न करायला नको इथले का? वंचितांना प्रतिनिधित्व देण्यासाठी त्यांनी पुढाकार अरे घेतला पण पाहिजे ना. भाजपला आधी हरवलं पाहिजे तर वंचितांना प्रतिनिधी मिळेल ना. हो, म्हणजे भाजप राहिलं तर संविधानच राहणार नाही, म्हणजे निवडणुका प्रस्थापितांनाच राहणार तिथं नाही. प्रस्थापितांनाच प्रतिनिधित्व द्यायची म्हणजे त्या अरे तुम्ही भूमिका. भाजप, आता मला सांगा, मोदीला हरवायचं हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे का नको? अहो, तर मोदींना हरवण्यासाठीच इथं वंचितांचं प्रतिनिधित्व विधानसभेत लोकसभेत मग गेलं येतील, पाहिजे. त्यांनी कॉन्टॅक्ट केलं तर होतील, मिळेल ना, चर्चा होईल हो, तर त्यांनी. कॉन्टॅक्ट तर त्याने वेळोवेळी त्याच्याबद्दल माध्यमांसमोर पण भूमिका मांडल्या नाही, मागेच. माध्यमासमोर होत नाही. आणि तिथं ऐका की, आणि स्वतः मागे, तिथं आणि सर इंडिया ऐका. आघाडीच्या कन्व्हेनरला भेटून पत्र दिलं पाहिजे, इच्छा प्रकट केली पाहिजे. नाहीतर फक्त आपलं घोळत राहायचं आणि मग नंतर भाजपला मदत करायची, असं नाही 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 चालणार. नाही, बिलकुल नाही. त्याच्यामध्ये मागे पण बैठक झाली होती इंडिया आघाडीची, तर 2019ला ऐका. त्यांच्यामुळे 9 खासदार निवडून आले भाजपचे. अहो, मग काँग्रेसची पण काही भूमिका होती की नाही सर? नाही वाटतं आता आपल्याला बाबासाहेबांचं संविधान वाचवायचं का नाही वाचवायचं? हा, तो वाचवण्यासाठी बाळासाहेब पुढाकार घेत आहेत. मागे इंडिया आघाडीची बैठक मग झाली त्याला होती फक्त एवढं त्याच्यामध्ये, सांगा की ऐका की तुम्ही इंडिया सर, आघाडीला ऐका की पत्र ऐका लिहायला की सांगा, स्वतः पत्र लिहायला सांगा, ऐका ते की होईल सर, सगळं. 1 मिनिट ऐका. मागे पण इंडिया आघाडीची बैठक झाली होती, तर